DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा, विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी। भक्तांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचं नाशिकमधील निर्देश। रामकुंडासह नाशिकमधील धार्मिक स्थळांची पाहणी, सिंहस्थासाठी पायाभूत सुविधांवर प्रशासनाचा भर। सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील धार्मिक, ऐतिहासिक आणि पायाभूत सुविधा असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांचा आढावा घेतला। भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीनं काम करावं, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले। या पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दौऱ्यादरम्यान मुख्य सचिवांनी प्रादेशिक वस्तू संग्रहालय इथं पर्यटकांसाठीच्या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या। तसेच सराफ बाजार पोलीस चौकी इथं भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला व कुंभमेळा काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचं नियोजन करण्यास सांगितलं। श्री बालाजी मंदिर, श्री काळाराम मंदिर, सीता गुंफा आणि गोरेराम मंदिर यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रवेश व निर्गमन मार्ग, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचं व्यवस्थापन सुधारण्याचे आदेश त्यांनी दिले। यासोबतच रामसेतू पूल, रामझुला परिसरात सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी बारकाईनं पाहणी केली। ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक।